नमस्कार. वी घडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत, करीतो सद्गुरु. 55वा दासबोध नित्यपाठातला श्लोक 108 पैकी, आणि हा 5वा दशक मधील दुसऱ्या समासातील 10वा श्लोक आहे. ठीक आहे. इथे बिघडले नाही, विघडले लिहिलेलं आहे. विघडले म्हणजे ताटा तूट होणे, की विलग होणे, की देव आणि भक्त विघडले म्हणजे एकमेकांपासून दूर झालेले. जीव आणि शिव प्रमाणे द्वैत, जीव आणि शिव द्वैत झालेले. तर या दोघांचा एकांत करणे म्हणजे एकात मिसळून जाणे, असं जे करतात ते सद्गुरू असतात. आता यांनी काय अर्थ लिहिला ते बघू आपण. देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असतो, त्यामुळे एकीकडे जीव आणि दुसरीकडे शिव असे द्वैत निर्माण होते. तो वियोग आणि ते द्वैत नाहीसे करून देव आणि भक्त यांची गाठ घालून दोघांचे ऐक्य करून देतो, तो सद्गुरू आहे. आपण सोप्या शब्दात बघितलं की आपला जीव आणि शिव अनंत आहे, जीव छोटासा आहे. तो जीव त्या शिवामध्ये मिसळला तर तुझी मिसळण्याची प्रक्रिया आहे ते सद्गुरू करतात. आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो. मग थेंबुडा सागरी बुडाला, अवघा मिळून एकची झाला, देहाती तो असतो. हे होतं केवळ सद्गुरूंच्या कृपेने होतं. असं या जगातले सगळेच्या सगळे साधू संत योगी जे असतील ते सगळेजण हेच म्हणतील की सद्गुरू के बिना ये संभव ही नाही. ठीक आहे. तर विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत, करीतो सद्गुरू. की जीव आणि जीव या मोठ्या शिवापासून तुटला आहे, तो पुन्हा जाऊन शिवाला मिळतो. मग त्यालाच आपण मग योगी म्हणतो. युजीयुंजती योगा, भगवंताशी एकरूप होणे. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे, असं होऊन जातं. ते जे टेडेक्स टॉक्समध्ये पण मी जे बोललेलं ते इथूनच आलेलं आहे. ठीक आहे का. बघा, म्हणजे यांच्या कृपेने आपण तिथे बोललेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. आपण एक निमित्त मात्र असतो. पटलं की नाही बघा. ठीक आहे. तर देव आणि भक्त, जीव आणि शिव या दोघांचं एकत्रीकरण करणे, जसं मिठाची बाहुली समुद्रात बुडल्यावर जसं एकरूप होऊन जातं, थेंबुटा सागरी बुडाला, मग तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. असं करण्याची जी प्रक्रिया आहे, असं करून शिष्याला आपलं जीवन समर्पित करून घेऊन, भगवंताला समर्पित करून घेऊन सगळ्या गोष्टींचं म्हणजे एकरूपता घडवून आणणं हे सद्गुरूंचं कार्य असतं. यालाच सर्वात मोठं कार्य म्हणतात आपल्या जीवनातलं. याच्यापेक्षा मोठं कार्य, सत्कार्य काहीच नाही. भगवंताशी एकरूप होणे, तसंच राहणे, त्याच अवस्थेत राहणे, त्याच अवस्थेत सगळे चांगले कामं करणे, आपलं जीवन भगवंताला समर्पित करणे, देह ठेवून देणे, चालले जाणे, हेच सगळ्यात मोठं कार्य आहे. मग त्यामध्ये आपलं शिक्षण आलं, मग आपल्या मुलाबाळांची केअर, आईबाबांची केअर, समाजाची केअर, सगळं व्यवस्थित करून ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यूजनी जगणे, सगळं चांगलं करणे, हे त्यातच आलं. ठीक आहे. तर आपण असं योगी होऊन, भक्त होऊन सतत भगवंताची सेवा करावी, सतत आपलं जीवन सत्काराने लावावं, जेणेकरून आपण भक्त राहावं, शिवाशी एकरूप राहावं आणि सतत योगरूप राहावं, असं समर्थ रामदास म्हणतायत. तर आपण सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना प्रार्थना करून म्हणूया की असं आमचा जीव शिवाशी एकरूप करून सतत आमचं जीवन जगवून घ्या आणि जे तुमच्या हातून सत्कार्य होणार आहे ते लगेच घडू द्या. ठीक आहे. अजून काय पाहिजे जीवनामध्ये. धन्यवाद.